हा चोर फक्त चोरीसाठी आला होता की त्याचा काही वेगळाच हेतू होता? महिलेने चोराचा चेहरा स्पष्ट पाहिला होता का आणि तो ओळखीचा होता का? पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मधून काही महत्त्वाचे पुरावे मिळाले का? रात्रीची वेळ, एकटं घर, बाहेर शांतता पसरलेली आणि अचानक कोणीतरी दबक्या पावलांनी घरात प्रवेश करतं. मुंबईच्या malaड येथील कुरार परिसरात घडलेल्या या घटनेनं सगळ्यांनाच धक्का बसवलाय. चोर घरात घुसला पण चोरी न करता काहीतरी असं करून गेला जे कोणी कल्पनाही केली नसेल. त्या रात्री घरात फक्त एक महिला होती. नेहमीप्रमाणे सगळं शांत होतं. ती आपल्या खोलीत होती. तेवढ्यात तिला काहीतरी वेगळं जाणवलं. कुठून तरी हलकासा आवाज आला. तिने दरवाजाकडे पाहिलं आणि तिचं काळीज जोरात धडधडू लागलं. कोणीतरी घरात घुसलं होतं. ती जागीच थबकली. त्या व्यक्तीच्या सावल्या भिंतींवर उमटत होत्या. चोर एका कोपऱ्यात उभा राहून काही शोधत होता. तिने श्वास रोखून पाहिलं. तो कपाट उघडत होता, ड्रॉवर उचलत होता, काहीतरी मौल्यवान हाती लागतंय का ते पाहत होता, पण काहीच सापडलं नाही. तो थोडा चिडल्यासारखा दिसत होता. महिलेने मागे सरकून फोन उचलायचा प्रयत्न केला, पण त्या क्षणी चोराने तिच्या दिशेने पाहिलं. त्यांच्या नजरा भिडल्या. काही क्षण स्तब्धतेत गेले. महिलेला वाटलं की आता तो तिला दुखावणार, मारणार, कदाचित अजून काही भयंकर करणार. पण पुढच्या क्षणी जो प्रकार घडला तो कल्पनेपलीकडचा होता. चोर तिच्या जवळ गेला आणि अचानक तिला किस करून तिथून धावत निघून गेला. ती जागीच थिजली होती. काही क्षण तिला कळेच ना, हे खरंच घडलं होतं का? हा चोर होता का की वेडसर व्यक्ती? तो परत येईल का? तिच्या मनात हजारो विचार सुरू झाले. घाबरलेल्या अवस्थेत तिने त्वरित पोलिसांना फोन केला आणि संपूर्ण घटना सांगितली. पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. परिसरात राहणाऱ्या लोकांची विचारपूस सुरू झाली. हा चोर नेहमीचाच गुन्हेगार होता का की त्याच्या मनात काही वेगळाच उद्देश होता? या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. चोरी न होणं ही दिलासा देणारी गोष्ट होती, पण असं विचित्र कृत्य करणारा चोर अजूनही मोकाट फिरतोय याचं भय अधिक होतं. तो पुन्हा येईल का? पोलीस त्याला पकडू शकतील का? आणि सर्वात मोठा प्रश्न, त्याचा खरा हेतू काय होता? हे रहस्य अजूनही सुटायचं आहे.